या सृष्टीमध्ये ऊर्जा अपरंपार आहे, तिला काही पार नाही, अशी एवढी ऊर्जा आहे. मग तुम्हाला किती ऍक्सेस होते ते अवलंबून आहे. या सृष्टीमध्ये पैसा अनंत आहे, अगणित आहे. तुम्ही किती कमावता हे महत्वाचं आहे. जसं पैसा कमावणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, पुरुषार्थावर अवलंबून आहे, तसं ऊर्जा कमावणं हे योगिक क्रियांवर अवलंबून आहे. म्हणून जे जे निसर्गाशी जोडलं, जे हे प्रकृती आणि परमात्म्याशी जोडलं, ते काय, ज्यांनी योग साधला ते अमरत्वाला प्राप्त होतं. तर मनुष्य का अमरत्वाला प्राप्त होणार नाही? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, योगिक क्रिया तुम्हाला त्या प्रकृतीशी जोडण्यासाठीचं एक काय माध्यम आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा योग साधना करता, सूर्यनमस्कार करता, प्राणायाम करता, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या महान शक्तीशी तुमचा संबंध जोडता. प्रत्यक्षामध्ये सांसारिक जीवन जगत असताना आवश्यक असलेलं ध्यान आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याचा उल्लेख केलाय ते ध्यान हे एकच आहे. फक्त त्याची तीव्रता वेगवेगळी आहे. ध्यान म्हणजे काय हो? ध्यान म्हणजे विचारांची शांतता, पूर्णपणे एका ठिकाणी राहणं. इथं आहे, तुम्ही आता इथं माझ्यासमोर उभे, मला बघताय, ऐकताय, प्रत्येक गोष्ट तुमच्या आतमध्ये उतरते, हे ध्यान आहे. बाकी दुसरं काहीच नाही. मी तुमच्याशी बोलतोय, मला माहिती नाहीये मी उभा आहे इथे आणि मी बोलतोय, हे पण मला माहिती नाहीये. याला म्हणायचं ध्यान. स्वतःला एक माध्यम बनवायचं, ध्यानच बनून जायचं. देव पहावया गेलो, देवाची होऊनी ठेलो. मित्रो, ज्यावेळेस आपण कोणालाही सांगतो की कुठलंही काम करताना, कुठलीही क्रिया करताना आपलं लक्ष महत्वाचं आहे, ध्यान कुठे. साध्या साध्या जीवनामध्ये आपण ज्या साध्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपलं ध्यान अत्यंत महत्वाचं आहे. तुमचं जर ध्यान नसेल तर ती जी गोष्ट जी आहे तुम्ही करता ती गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे करू शकत नाही. जेव्हा आपण बघतो की काही माणसं अगदी बिनचूकपणे काम करतात, प्रत्येक गोष्ट त्यांची अतिशय काटेकोर असते, आणि काही माणसांच्या कामामध्ये खूप वेंधळेपणा असतो. त्यांच्या हातामधून काय वस्तू खाली पडते, आदळआपट होते, कुठेतरी ते ठोकर लावून पडतात. हे त्यांच्या जीवनामध्ये नैमित्तिक झालेलं असते. काही जर लिहायला सांगितलं तर चुका करणार, काही वाचन करत असेल तर चुका करणार. हे जे सगळे घडतात गोष्टी, ह्याचं कारण आहे ध्यान नाही. प्रत्यक्षामध्ये सांसारिक जीवन जगत असताना आवश्यक असलेलं ध्यान आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याचा उल्लेख केलाय ते ध्यान हे एकच आहे. फक्त त्याची तीव्रता वेगवेगळी आहे. जसं आपण असं म्हणतो की मराठी शाळेमध्ये 12 खडी शिकणारा किंवा एबीसीडी शिकणारा इंग्लिश मीडियम मध्ये जो विद्यार्थी असतो आणि जो कॉलेजमध्ये जाऊन जे लिटरेचर शिकतो मराठी मधला किंवा इंग्लिश मीडियम मधला, ह्याच्यामध्ये पण एबीसीडी आहे, त्याच्यामध्ये पण एबीसीडीच आहे. त्या वर्णाक्षरांशिवाय मग ती इंग्लिश मधील 26 अक्षर असो किंवा मराठी मधील तुमची 48 वर्णाक्षर असो, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. फक्त लहान वयामध्ये त्याची ओळख आहे, तोंड ओळख, आणि मोठं झाल्यानंतर त्याच्या आधारावर ती नवनिर्मिती आहे. जीवनामध्ये ध्यान हे सामान्य लोकांच्यासाठी एखाद्या बालवाडीतल्या मुलासारखं आहे. जर एखादा बालवाडीतला मुलगा किंवा एखाद्या मराठी शाळेतला मुलगा आयुष्यभर जर मराठी शाळेतल्या मुलांसारखं जर करे कापाचं म्हणत असेल तर तुम्ही त्याला हसाल. काही लोक असं गुतत गुतत बोलतात, का 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 असं ज्यावेळी बोलतात, मा मा मा, त्याला आपण अडखळत बोलणे असं म्हणतो. आपल्याला त्याला आपण काय समजतो का हा त्याची जी म्हणजे स्वरयंत्र आहे हे परिपक्व नाहीये किंवा ते निरोगी नाहीये. का तर त्याला स्पष्ट उच्चार करता येत नाही, त्याला व्यवस्थित स्वतःची विचार मांडता येत नाही. मित्रांनो, तसंच जीवन ज्याला व्यवस्थित जगता येत नाही तो पण अडाणीचा आहे, तो पण अपरिपक्व आहे. आणि आजच्या काळामध्ये जवळपास आपण प्रत्येकजण पहा, शरीराचं वय वाढत जातं, परंतु ती माणसं जी आहेत ती अपरिपक्व राहूनच मरतात, अतृप्त राहूनच मरतात. एखाद्या झाडाला फळ आलं
आणि ते लहान असताना जर गळून गेलं तर आपण ते झाड व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही, त्या फळाचा काही जन्माला येऊन काही फायदा नाहीये. तसं मनुष्य जीवनामध्ये तुम्ही जर परिपक्व होऊन जर नाही मिळात तर तुम्हाला जे काही जीवन मिळालं ही संधी तुम्ही गमावली. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की सामान्य जीवनामध्ये ध्यानाचं फार महत्व आहे. तसं तुम्ही त्या ध्यानाची जर तीव्रता जर वाढवली आणि त्याच्यासाठी जर तुम्ही संपूर्ण प्रयत्न केलात तर तुमचे जीवन जे आहे, तुमचे चैतन्य असेल, तुमची जागरूकता असेल ती उच्च स्तरावर जाईल. त्याला तुम्हाला यौगिक सरावांचं पण जोड द्यायची. त्यांनी 2 गोष्टी आम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट आम्ही हे समजून घेऊया की ध्यान किती महत्वाचं आहे. जो निशाणेबाज असतो त्याच्या बाबतीमध्ये ध्यान किती महत्वाचं असतं हे आम्हाला सर्वांना कळतं. एखादा ड्रायव्हिंग करतो, जेवढा गाडीचा वेग वाढेल तेवढं त्याचं ध्यान फार महत्वाचं आहे. तुम्ही 20च्या 30च्या स्पीडने कार चालवताय, तुम्ही मेसेज कराल, कॉल कराल, मोबाईलमध्ये बघाल, तिकडे बघाल, इकडे बघाल, तुमचं ध्यान पांगलेलं असेल तर चालेल. 2-3 ठिकाणी तुमचं ध्यान पांगलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्या गाडीचं स्पीड जसजसं 80, 90, 100च्या पुढे जातं, अशा वेळेस तुम्ही मोबाईल हातामध्ये घ्या बरं. तुमचं थोडं जरी ध्यान इकड तिकड झालं, नजर हटी, दुर्घटना घटली. हे फक्त ड्रायव्हिंगसाठी लागू होत नाहीये, हे माणसाच्या जीवनासाठी पण तेवढं सटीक लागू होतं. काही माणसांचं जीवन हे कायम संकटांनी, अपघातांनी, अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. बघा, जीवनामध्ये संघर्ष तर हवा, परंतु तो अन्यायाविरुद्ध, असत्याविरुद्ध, हिंसेविरुद्ध, शोषणाविरुद्ध हवा. परंतु तुमच्या जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टींमध्ये जर संघर्ष असेल, तुम्हाला तुमचं पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर तुमच्यापेक्षा जनावरं बरी. ते आपलं पोट तर निवांतपणे भरतात. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जो आमचा संघर्ष आहे तो संघर्ष हा उच्चतेकडे जाण्यासाठीचा पाहिजे. हा आमचा अधोगतीपसे जाण्यापासून जे आम्ही वाचवतो ना, आहे तिथे थांबण्यासाठी जो प्रयत्न करतो, त्याच्यासाठी जर तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही ध्यान गमावलेले आहे, तुमचं ध्यान भरकटलेलं आहे. बरोबर. जेव्हा घरामध्ये एखादी वस्तू पडते मुलीकडून, मुलाकडून, तेव्हा मोठी माणसं म्हणतात, अरे तुझं ध्यान कुठे रे? ते हेच ध्यान आहे जे सद्गुरू आज आम्हाला सांगताय. पण सद्गुरू जे ध्यान सांगतात त्याची पातळी फार उंच आहे. ध्यानाची अवस्था आहे. बघा, आपण शाळेमध्ये आपण म्हणतो की मुलांना याला 35% मार्क पडले, याला 50% पडले, याला 80% पडले, याला 90% पडले. म्हणजे काय हो? जेव्हा एखादा निशाणा लावतो तेव्हा त्याला एक सेंटर दिलेला असतो, त्याच्यापासून आजूबाजूला सर्कल तयार केलेले असतात, मोठी 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 मोठी. मग तुम्ही सेंटरच्या सर्कल पासून किती आउटर लेअरला तुमचं ध्यान जातं, तुमचं गोळीबार होतो. एखादा बॉलर असतो, तो चेंडू टाकताना त्या स्टंप पासून त्याचा बॉल किती लांबून जातो याच्यावर कळतं त्याचं ध्यान कुठे आहे. बरोबर आहे. म्हणजे ध्यान पांगलेलं असणं, ध्यानाची जी टक्केवारी आहे ती केंद्रित नाही आहे, ती विस्कटलेली आहे. आणि हे ध्यान केंद्रित न झाल्यामुळेच मनुष्याचं जीवन हे फरफट होते आणि ते सामान्य स्तरावर रिंगळत राहत. बघा, कुठल्याही स्पर्धेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये 1 नंबर कोण आला तो त्या बोर्डवर लिहिलेला असतो, पण 2 नंबर पासून खालच्यांचं नाव पण नसतं. म्हणजे जो 1 नंबर जो आला त्यांनी त्याचं ध्यान काय केलं, सगळं अभ्यासावर केंद्रित केलं. तेवढं सोडून बाकीचं काहीच नाही, बाकी सगळे विचार बंद, त्याच्या मनावर नियंत्रण. तुमच्या ध्यानाची तीव्रता किती आहे ह्याच्यावर तुमचं चैतन्य किती जागृत राहील ह्याच्यावर अवलंबून. योगामधून चैतन्य जागृत होतं आणि ध्यानामुळे जागरूकता तयार होते. 2 गोष्टींना प्रभावित करतात. मग तुमचं ध्यान जर जागृत झालं, तुम्ही जर ध्यान केंद्रित करायला लागलात तर तुम्ही नेहमी जागरूक राहा. कुठलीही क्रिया करताना आपलं संपूर्ण ध्यान जर त्याच्यावर असेल तर जागरूकता निर्माण होते. ध्यानाची तीव्रता तुमची फार महत्वाची आहे, तर तुम्ही जागरूक राहू शकता.
अगदी कामामध्ये, जीवनामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये ध्यानाची गोष्ट फार महत्वाची आहे. आणि ध्यान तुमचं जेवढं तीव्र असेल तेवढी तुमची जागरूकतेचा स्तर उंच असतो. तुम्ही नेहमी जागृत असणं म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीतरी मोह होतोय, एखादी वस्तू तुम्हाला पाहिली, अरे आता ही चोरी करता येऊ शकते, सोपं आहे, किंवा एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला मोहात पाडते, त्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला राग येतो, त्यावेळेस तुम्ही आतून जागृत पाहिजे. आतून ज्यावेळेस तुम्ही जागृत असाल त्यावेळेस तुम्हाला कुठं थांबायचं, काय करायचं हे तुम्हाला कळलेलं असतं. म्हणजे तुमचा राग तुमच्या नियंत्रणात असतो. जेवढा गरजेचं तेवढा तुम्ही सोडणार. बरोबर आहे. तुम्ही टँकर मधून काही पाणी सोडताना पाहिलंय का? पहा एकदा. किंवा एखाद्या नळाला जर फुल फोर्स असेल ना पाण्याचा, एकदम फुल, जर 10 मजल्याची इमारत असेल, तुम्ही जर तळमजल्यावर राहत असाल, तुम्ही जर कॉक सोडला, तुम्ही जर ग्लास धरला खाली, तो ग्लास कधीच पुरा भरत नाही, तो खालीच भरतो एवढा एवढा. का? प्रेशर तेवढे. ते प्रेशर कमी करावं लागतं. मग ते प्रेशर जो कमी करू शकतो त्याचाच ग्लास भरतो, बाकीच्यांचा ग्लास कधी भरत नाही. कसं आहे, आपल्या जीवनामध्ये ज्या भावनांची तीव्रता आहे त्या तीव्रता जीवनामध्ये तुमची जागरूकता जेवढी असेल तेवढा कॉक तुमच्या कंट्रोलमध्ये. नाही तर तुमची ऊर्जा त्या पाण्यात, त्या ग्लासमधल्या पाण्यासारखी वाहून जाणार. आणि ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आणि तुमचं ध्यान या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. मग त्या ऊर्जेवर काम करायचं असेल तर तुम्हाला योगिक क्रिया महत्वाच्या, योगिक सराव महत्वाचा. योगिक सराव का महत्वाचा आहे? त्याचं कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा प्रणाली आहे, ती ऊर्जा प्रणाली आणि भौतिक प्रणाली यांची सांगड पाहिजे. तुम्ही कांडप यंत्र पाहिलं का कधी? मिरची कांडप यंत्र, हा, किंवा प्रिंटिंग प्रेस मध्ये कटर मशीन असतं बघा, कटर मशीन. एवढा मोठा गट्टा ठेवता कागदांचा, मध्ये सरकवता, झाटकनवरून खाली येतं आणि एका क्षणाच्याही काही अंशामध्ये त्याचे पूर्ण तुकडे करून मोकळं होतं. त्याच्या खाली जर काही जरी गेलं ना तुमचं, त्याचे 2 तुकडे. ते किती सावध राहावं लागतं. मग मिरची कांडप यंत्रामध्ये पण तो जो रॉड असतो तो सारखा खाली आपटत असतो, जोरजोरात त्याच्या खाली मिरची लोटायची असते. हा, हे छोट्या छोट्या गोष्टी आहे जीवनामधल्या. तिला ध्यान पाहिजे. काय पाहिजे? जागृत लागतं माणसं. आणि ते जागरूक कधी राहायचे? जेव्हा तुमची ऊर्जा सक्रिय असते. माणूस ज्यावेळेस कमकुवत असतो, ज्यावेळेस तो त्याची ऊर्जा खालच्या पातळीवर घसरते, तेव्हा आपोआप त्याच्यामध्ये शक्ती क्षीण झाली की त्याची यंत्रणा डल पडते, ध्यान सुद्धा डल पडते. आणि म्हणून योगिक क्रिया ज्या आहेत, त्या योगिक क्रिया काय करतात? तुमच्यामध्ये ऊर्जा प्रणाली सक्रिय करतात. जे ताळमेळ ज्याला आम्ही म्हणतो, तो ताळमेळ फार महत्वाचा आहे त्या यंत्राचा आणि त्या माणसाचा. तेव्हाच त्या मिरचीचा भुगा होतो, बोटांचा नाही होत. नाही तर मिरची पण लाल आणि बोटातलं रक्त पण लाल, कळणार पण नाही काय कळते. असं आहे, ताळमेळ फार महत्वाचा आहे. मग तो ताळमेळ आहे ना, तो ताळमेळ साधण्यासाठी ऊर्जेची गरज आहे. आणि म्हणून तुमच्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा आणि तुमचं भौतिक अस्तित्व ह्या दोघांचा योग म्हणजे योगिक प्रक्रिया. बघा, इंटरनेट आहे सगळीकडे आहे, पण काही ठिकाणी रेंज कमी असते. आपण काय म्हणतो समोरच्याला, ओ रेंज मध्ये या ना, आवाज कमी येतो तुमचा, असं का म्हणतो आम्ही? काही ठिकाणी रेंज कमी, आपल्याला रेंज मध्ये जावं लागतं. रेंज आपल्यापर्यंत नाही येत. हॅलो, कळतंय का? तसं या सृष्टीमध्ये ऊर्जा अपरंपार आहे, तिला काही पार नाही, अशी एवढी ऊर्जा आहे. मग तुम्हाला किती ऍक्सेस होते ते अवलंबून आहे. या सृष्टीमध्ये पैसा अनंत आहे, अगणित आहे. तुम्ही किती कमावता हे महत्वाचं आहे. जसं पैसा कमावणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, पुरुषार्थावर अवलंबून आहे, तसं ऊर्जा कमावणं हे योगिक क्रियांवर अवलंबून आहे. गंमत मोठी बा, माणसाला जीवनाचा आनंद मिळतो ऊर्जेमुळे, चेतनेमुळे. अचेतन मनुष्य ऊर्जेचा, जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत. किंवा तो बेशुद्ध होऊन ऍक्सिडेंट होऊन रस्त्यावर पडला मोटरसायकल, हायवे आहे मोठा, आता तिकडून एक ट्रक आलाय, तो त्याच्या अंगावरून जाणार आहे, तो उठून बाजूला होईल का? तो मरणार आहे, आता जिवंत आहे पण अचेतन आहे, बेशुद्ध आहे. त्याला दुसरं कुणी जर उचलून बाजूला नेलं तरच, नाही तर तो गेला. हॅलो, एखादा मेलेला मनुष्य आहे, त्याचं प्रेत पडलेलं आहे
आणि जिवंतपणे भरपूर पैशासाठी काय काय नाही ते केलं, त्याच्या कानाजवळ जाऊन त्याला म्हणा, अरे 1 कोटी रुपये देतो, उठतो का? उठेल का? त्याच्या कानात जाऊन सांगा, आता लोकशाहीचे इलेक्शन लागले, खासदारचं तिकीट भेटतंय की, उठतो का? उठेल का? नाही उठणार. मित्रांनो, चैतन्य एवढं महत्वाचं आहे. मग चेतना जी आहे ती चेतना तेव्हा जागृत राहते जेव्हा तुमच्यामध्ये योग साधलेला असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश होता, जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी असता, तेव्हा तेव्हा तुमच्यातलं चैतन्य आणि चेतना ही काय होते? सुप्त अवस्थेत जाते. तुम्हाला कधी कधी असं वाटतं मी जिवंत आहे का नाही, मला चिमटा तरी घे, फार मेल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस माणूस दुःखी होतो ना, अचानक काहीतरी घडतं, फार मोठं वेदना होतात, दुःख होतं, त्यावेळेस आजूबाजूला थंडी आहे का ऊन आहे का पाऊस पडतोय का काय काय फरक पडत नाही, त्या शरीराला काही घेणं नाही काय होतंय. हॅलो, असं आहे खरं आहे की नाही? तेव्हा शरीराला ऊन लागत नाही, तेव्हा मेकअप लागत नाही, तेव्हा काहीच नाही, लाज लज्जा काहीच नसते त्या. म्हणजे असं आहे. म्हणजे त्यावेळेस तुमची चेतना काय झाली असते? सुप्त अवस्थेत गेलेली असते. आणि म्हणून तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जी चेतना आहे ती जर जागृत करायची असेल, का करायची ती जागृत? कारण ती जागृत केल्याशिवाय जीवनाचा आनंदच नाही. ज्याच्या तोंडाची चव गेली त्याला तुम्ही पंचपक्वान्न आणा, नाही तर किती पण मधुर रसाचे फळं द्या, नाही तर भाज्या द्या, तो काय म्हणतो, ह्या याच्यात मध्ये काही मजाच नाही. आणि त्याच्यात नाही, तुझ्यात मजा नाही. तुझ्या रसग्रंथी मेल्या, त्यांना ऊर्जाच नाही. हॅलो, तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, पण तो जागरूक कधी राहील? जर त्याच्यामध्ये विजेचा आणि इंटरनेटचा प्रवाह असेल तर. जर त्याला वीज नसेल, त्याला इंटरनेट नसेल, तर तो तुम्ही जो काही पाहतो ते रेकॉर्ड करू शकत नाही. हॅलो, चेतना किती महत्वाची. एखादं फळ आहे, त्या फळामध्ये त्या भाजीमध्ये चेतना आहे तोपर्यंत ते निरोगी आहे, पोषक आहे, पौष्टिक आहे. एकदा त्यातली चेतना कमी व्हायला लागली ते सडायला लागतं. म्हणून चेतना जर तुम्हाला, जोपर्यंत ते या सृष्टीच्या शक्तीशी कनेक्ट आहे तोपर्यंत ते नष्ट होत नाही. मग तूप नष्ट का नाही होत? तूप तर आणखीन तेजस्वी का होतं? कारण तूप हे एवढं जिवंत आहे की ह्या प्रकृतीच्या ऊर्जेशी ते कायम कनेक्ट असतं. सौर ऊर्जेशी ते कायम कनेक्ट असतं, त्याच्यापासून जन्मलेले आहे, त्याचं बाळ आहे ते. मध अमृत आहे, तूप अमृत आहे, खराब नाही होत. खडी साखर तुम्ही किती पण दिवस ठेवा, खराब नाही होत. हे महत्वाचं आहे. निंबोळी पेंट तुम्ही किती पण वर्ष ठेवा, खराब नाही होत. ओरिजिनल असली पाहिजे. हे अमृत आहे. अमृत का म्हणताय? कारण ते निसर्गाशी जोडलेलं आहे. म्हणून जे जे निसर्गाशी जोडलं, जे हे प्रकृती आणि परमात्म्याशी जोडलं, ते काय, ज्यांनी योग साधला ते अमरत्वाला प्राप्त होतं. तर मनुष्य का अमरत्वाला प्राप्त होणार नाही? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, योगिक क्रिया तुम्हाला त्या प्रकृतीशी जोडण्यासाठीचं एक काय माध्यम आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा योग साधना करता, सूर्यनमस्कार करता, प्राणायाम करता, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या महान शक्तीशी तुमचा संबंध जोडता. आणि म्हणून योगिक क्रिया किती महत्वाची आहे. माणसं आज प्रॉपर्ट्या कमवायला, शरीर कमवायला, हे करायला ते करायला, प्रतिष्ठेसाठी किती मेहनत करता आणि किती जीव काढता. अरे पण ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्याचे चेतना आणि त्याचे जे ध्यान आहे त्याच्यासाठी तो किती मेहनत करतो. फक्त स्वतःसाठी 1 तास देणं गरजेचं, सकाळी ती पण नाही देत. बरं करता तर काय, जाता जिमला जात. जिम मध्ये जाऊन माणसं नेहमी जाम होतं. मी नेहमी म्हणत असतो, आणि मी विथ प्रूफ बोलत असतो, बोगस बोलत नाही. ज्याला शंका आहे त्याने या माझ्याकडे, मी तुम्हाला लय उदाहरण दाखवतो. नाही तर तुमच्यावर प्रयोग करा, तुम्ही स्वतःच बघा. माणसाचं शरीर आखडतं, विकृत बनतं. विकृत कशाने? जिमने. हा, तुम्ही एक खेळाडू असाल, तुम्हाला त्या विशिष्ट अवयवांसाठी विशिष्ट व्यायाम जर कोणी सुचवला असेल तर तो तुम्ही करू शकता, कारण तो प्रोफेशनलचा भाग आहे. पण ते सामान्य माणूस म्हणून जीवन जगत असताना जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. साध्या जमिनीवर चाला ना तुम्ही, मोकळ्या हवेमध्ये, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आज सद्गुरू आम्हाला जे सांगता, तुम्ही नेहमी
जागृत असले पाहिजे. आणि तुम्ही जागृत कशावर राहणार? तुमची चेतना जर उच्च स्तरावर असेल तर तुम्ही जागृत राहणार, आहे की नाही? जेवढी तुम्ही तेजस्वी माणूस राहणार तेवढा ऍक्टिव्ह राहतो, बरोबर आहे? तुमच्या हातापायांना मसल्सला जर पुरून थोडंफार शक्ती उरली तर मेंदूला पुरल ती. तर बऱ्याच जणांची मेंदू काय डीमच राहते. म्हणजे हे जे लक्ष आहे, हे जे ध्यान आहे, हे ध्यान तुमच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. आणि म्हणून स्वतःची ऊर्जा संपादन केली पाहिजे, शक्ती संपादन केली पाहिजे. आपण जसं एखाद्या मोबाईलमध्ये जास्त पॉवरची बॅटरी टाकतो तसं हे शरीर जे आहे हे शरीर कमावलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जास्त ऊर्जा संपादन केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी योगिक क्रिया आणि ध्यान ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. योगिक क्रियांमध्ये तुमच्या शरीरातली ऊर्जा प्रणाली सक्रिय केली जाते आणि ध्यानामध्ये तुमचं जे संपर्क आहे हा प्रकृतीची, या विश्वासी, त्या वैश्विक शक्तीशी जोडला जातो. जेव्हा ध्यानाशी तुम्ही या वैश्विक शक्तीशी जोडता तिथून पुढे तुम्हाला ऊर्जेची काहीच गरज नाही. तुम्ही पोटामध्ये अन्न नाही खाल्लं तरी जिवंत राहू शकता, काही खायची गरज नाही. थेट सूर्याकडून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल, थेट सूर्याकडून. आम्ही म्हणतो 100 वर्ष तपश्चर्या केली, 50 वर्ष केली. मला मोठा प्रश्न पडायचा जेव्हा मी लहान होतो तेव्हा, अरे यार हे ध्यानाला बसलेले आणि यांना कोण अन्न देत असेल? स्वतः गौतम बुद्ध कित्येक दिवस तिला ध्यानाला बसले होते. 15,000 वर्षापूर्वी आदियोगी महादेव कैलासामध्ये असेच बसले होते, कित्येक वर्ष बसले होते. आजही अनेक साधू संत हिमालयामध्ये तपश्चर्या करतात, ते अशाच प्रकारे करतात. त्यांची चेतना या वैश्विक चेतनेशी जोडलेली असते. हा खरे कुठे बघा, एखाद्या मोठ्या श्रीमंत किंवा एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाचा कुणी जर नातेवाईक असेल ना तर त्याची पावर याला पण मिळते. तसंच आहे, एवढी मोठी महान शक्ती आहे, तिच्याबरोबर जेव्हा तुमचा संपर्क येतो त्यावेळेस तुमची चेतना जागृत व्हायला काय वेळ लागतो. पण एवढंच आहे, त्या करंट बरोबर सप्लाय जोडताना तुमची मशिनरी जळून नको जायला. हाय व्होल्टेज असेल आणि त्याला जर तुम्ही समजा तुमचं कधी कधी मोबाईल जोडला तर मोबाईल जळून जातो, चार्जर जळून जातो, असं होतं ना कधी कधी. अचानक जर व्होल्टेज हाय झालं तर घरातले सगळे बल्ब उडून जातात. पावसाळ्यामध्ये कधी जर शॉर्ट सर्किट झालं, खरं आहे कुठे? जी वायर वाहून नेते वीज ती स्वतः जळून जाते. हॅलो, तसं तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होण्याआधी तुम्ही स्वतःचे शरीर संपादन केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून योगिक सराव आहे. योगिक सराव सोबत ध्यान. ध्यान म्हणजे काय हो? ध्यान म्हणजे विचारांची शांतता, पूर्णपणे एका ठिकाणी राहणं. इथं आहे, तुम्ही आता इथं माझ्यासमोर उभे, मला बघताय, ऐकताय, प्रत्येक गोष्ट तुमच्या आतमध्ये उतरते, हे ध्यान आहे. बाकी दुसरं काहीच नाही. मी तुमच्याशी बोलतोय, मला माहिती नाहीये मी उभा आहे ते आणि मी बोलतोय, हे पण मला माहिती नाहीये. याला म्हणायचं ध्यान. स्वतःला एक माध्यम बनवायचं, ध्यानच बनून जायचं. देव पहावया गेलो, देवाची होऊनी ठेलो. तिथे गेलो ना, स्वतःला विसरलो ना, बाबा मी कोण आहे, कुठून आलो, माझा संसार काय आहे, माझी घरी पायका पोर, अरे विसरलो रे बाबा. काही नाही इथं, मला असं वाटतं फक्त काय नाही, इथं फक्त देव आहे आणि मंदिर आहे, आनंद आहे, बस दुसरं काहीच नाहीये. हे आहे ध्यान. उद्या तुम्ही गेले तर मागे 8-10 दिवस 15 दिवस म्हणजे जशी क्रिया होईल त्यानंतर 13वा 14वा होईल आणि कुंभसरात तुमचं एकदा ओळवलं का तुम्ही गायब. हॅलो, हे खरं आहे का खोटं आहे? आतापर्यंत किती जणांचं आपण कुंभसरात ओळून, कुंभ श्राद्ध म्हणतात त्याला कुंभ श्राद्ध म्हणतात गावाकडची. मग कुंभ श्राद्ध ज्याचं घातलं त्याचं अस्तित्व संपलं. किड्या मुंग्यांपेक्षा फार थोडी जास्त महत्व आहे आपल्याला, फार महत्व नाही. आणि म्हणून असं निकृष्ट दर्जाचं जीवन जगून मरण्यापेक्षा ते सत्कर्मी लावा, ते ध्यानामध्ये रमवा आणि मग कळेल तुम्हाला जीवनाची उंची काय आणि जीवनाचा आनंद काय. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करता ती गोष्ट तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठच कराल यात शंका नाही. काहीही करा, अगदी प्रेम करा कोणावर, नातं जोपासा, कर्तृत्व करा, पुरुषार्थ गाजवा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्ही वेगळेच राहा, चमकून जा. बघा, तुम्ही कुठे जरी गेले ना की तुमचं अस्तित्व असं जाणवलं पाहिजे लोकांना. काहीतरी जीवनामध्ये पुरुषार्थ गाजण्यासाठी, तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल,
तुमची उणीव भासली पाहिजे लोकांना. नुसतं तुम्ही तासभर जरी कोणामध्ये येऊन गेले आणि निघून गेले ना तर तुमची आठवण आली पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी. आणि म्हणून जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो. तुमच्या जीवनाची जी चेतना आहे आणि जी काही जागरूकता आहे या दोन्ही गोष्टी उच्च स्तरावर जर नेल्यात तुम्ही तर तुम्ही एक अलौकिक जीवन जगाल. ज्या जीवनाची तुम्ही नेहमी अपेक्षा करता ऐश्वर्यवान जीवन जगाल. तुम्ही जे काही कराल ते अलौकिक कराल. लोकांना फक्त यश मिळतं, तुमच्यासाठी यश हा खेळ राहणार. रोजच उत्सव, रोजच आनंद, रोजच दिवाळी. असं जीवन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही योगिक क्रिया आणि ध्यान या गोष्टींची काळजी घ्या आणि जीवनामध्ये याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न करा. स्वतःचं जीवन चांगल्या उद्देशांसाठी मार्गी लावा. असं सार्थक जीवन तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. असं समाधानी जीवन तुम्हाला या जीवनामधल्या सगळ्या प्रकारच्या व्याधींपासून, यातनांपासून, दुःखांपासून तुमची मुक्ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यापुढे तुम्हाला कधीही योगिक क्रिया करण्याची जर संधी मिळेल त्याचा आदर करा, संकल्पवान बना आणि त्याच्यामध्ये निश्चय करा की मी याच्यामध्ये सातत्य ठेवेल, साधना करेल, स्वतःला तापवेल, तपश्चर्या करेल, परंतु मी योगिक क्रिया जी आहे, योग साधना आहे, मी कायम चालू ठेवेल. आणि त्याचबरोबर मी एकटा असो, मी घरी असो, मी कुठेही असो, माझ्या आयुष्यामध्ये चेतना मी जागृत ठेवेल, कायम तिला पेटवत ठेवेल. तेल टाकत राहायचं. काय तेल जर कमी पडलं तर तुमचं दिवा भिजणार. मग दिव्यासारखंच आहे तेल टाकणं म्हणजे दररोज. मला सांगा दिवसातून किती वेळा तेल टाकावं लागतं दिव्याला? एकदा, फार तर दोनदा. बस योगिक क्रिया तेवढीच आहे. दिवसातून एक वेळ किंवा 2 वेळ त्याला द्या, कमी कमी 1 वेळ तर द्या. ती दिवसभर पेटत राहील. हा बरोबर आहे. आळस करून या पृथ्वीसारखं जड बनू नका. ही पृथ्वी तुम्हाला सतत, तुमच्यातली जी पृथ्वी आहे ती सतत तुम्हाला जड करायच्या मागे आहे. तू माझा बेटा, हे माझ्याजवळ. बघा एखाद्या मुलाला जर जास्त जर प्रेम करणारी माणसं असतील ना, मग सगळ्यांनी ज्यावेळेस लाड केले जायचे त्याच्यामुळे ते कसं बनायचं? गोजा बनतं. ते गोजा आळशी बनतं की नाही? मग प्रत्येक जण काय करते? प्रत्येक आई तिच्या त्याच्या वाटेचं प्रेम ओढायचा प्रयत्न करते. एक जण म्हटली अरे बाळा साखर नको खाऊ बरं का, दुसरी म्हणते त्या आईचं ऐकू नको, घे लावतो. प्रत्येक तुम्हाला तसे पंचमहाभूत आहे, हे तुमची आई आहे. हे पंचमहाभूत त्याचा हिस्सा काढून घ्यायचा प्रयत्न. जेव्हा ही प्रकृती त्याला सोडून देते ती हिस्सा काढून घेतात. चेतना जेव्हा ह्या प्रकृतीने तयार केलेल्या भौतिक गोळ्याला ज्यावेळेस चेतना सोडून देते, बघा जेव्हा ही चेतना तुमच्यातली आत्मा म्हणा, ऊर्जा म्हणा, काय पण म्हणा, देव म्हणा, ती शक्ती ज्यावेळेस तुमच्यातली बाजूला होते तर हे पंचमहाभूत पुढे येतात आणि आपला आपला हिस्सा काढून घेण्याचा प्रयत्न करतात. ते आयांसारखं प्रत्येक स्वतःच्या वाट्याचं प्रेम काढून घ्या. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं. समजा पूर्वीच्या काळी, आता ती पद्धत नाही, बहुभार्या पद्धती पूर्वी होती. म्हणजे अनेक पत्नी करायच्या. एखाद्याला जर समजा जास्त पत्नी असतील तर प्रत्येक पत्नी काय करते? आपल्या नवऱ्याचा एक हिस्सा आहे की नाही, त्याला ताब्यात सोडत नाही. अलग लक्षामध्ये सेम तसंच आहे. ह्या पंचमहाभूत आपला आपला हिस्सा, ही पृथ्वी सतत तुम्हाला तमसामध्ये घालण्याचा प्रयत्न करते, सतत झोपवायचा प्रयत्न करते, कारण तिचा स्वभाव येतो. बघा एखादी जड वस्तू आहे, निर्जीव वस्तू तुम्ही ठेवून द्या, तुम्ही बरेच दिवस ती हलू नका, ती चिकटते तिथं. हॅलो, ती चिकटते आपोआप. कुठल्याही प्रकारचा ऍडिसिव्ह नाही तिथे, डिंक वगैरे काहीच नाही, तरी पण चिकट. एवढं कशाला? तुम्ही बराच वेळ उभे राहा जमिनीवर, पाय सुद्धा चिकटता काय? कारण ही पृथ्वी तिच्यामध्ये तिला वस्तूला तिचा तो भाग आहे तो सामावून घेण्याचा काय करते? प्रयत्न करते, खेचते. ऊर्जा फार महत्वाची. जोपर्यंत तुमची ऊर्जा जागृत आहे, तुमच्यामध्ये चेतना जागृत आहे, तोपर्यंत हे पंचमहाभूत तुम्हाला सोबत करणार, मदत करणार. ज्या दिवशी तुमची चेतना वीक झाली, कमजोर झाली, हे पंचमहाभूत रोगांच्या माध्यमातून, अनेक विविध माध्यमातून त्यांचा हिस्सा मागे घ्यायचा प्रयत्न करणार. मग तुम्हाला त्यांचा भक्ष्य बनायचं आहे का तुम्हाला चेतना जागृत करून ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे? लोक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. लोक म्हणतात अरे किती पण पैसे कमावले, जेव्हा झोपायचं आराम करायचं वय तेव्हा तुला गादी नव्हती, काहीच नव्हतं.
तू आनंद घेऊ शकत होता. आता तुझ्या हाडाकाडाला डॉक्टरनी सांगितलं गादीवर झोपू नको. का रे बाबा? तुझ्या मणक्यात गॅप पडला, गादीवर झोपू. बरोबर. जेव्हा गादी नव्हती तेव्हा मणके चांगले होते. आता मणके खराब झाली मग गादी भेटली. पहिलं खायला काही मिळत नव्हतं तेव्हा काय नव्हतं, आता खायला सगळं मिळालं आणि डायबिटीज झालं. हे असं आहे. चेतना निघून गेली तुमच्यातली, तुमचं जीवन बर्बाद होऊन जातं. जिवंत असताना नरक यातना तुम्ही भोगता. म्हणून सद्गुरूंना आपली काळजी आहे. ते म्हणता तुम्ही तुमची चेतना उच्च स्तरावर न्या, तुमची जागरूकता उच्च स्तरावर न्या. त्यासाठी तुम्हाला योगिक क्रिया आणि ध्यान मदत करेल. आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थाने जीवनाचा खरा आनंद आपण घेऊ शकतो. नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये गेलो का आपण अर्धवट सहभागी होतो. पर्याय नाही, मजबुरी आहे म्हणून सहभागी. त्याच्याकडे ऊर्जा आहे ना, तो जिकडे जाईल तिकडे बिनधास. मला सांगा, ज्याच्याकडे पैसा आहे तो सगळीकडे गेल्यावर सगळीकडे भरपूर खर्च करतो. ज्याच्याकडे पैसा नाही ना तो एखाद्या ठिकाणी खर्च करतो. बाई नको बाबा, हे नको, आता ते खाल्लंय ना, हे नको, आहे की नाही. मग त्याच्या आवडीनिवडी पण खरं असतात. हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे सगळं नाटकं असतात त्याची. त्याला माहिती हे परवडत नाही, हे आपल्याला आवडत नाही, आहे की नाही. आणि म्हणून जीवनामध्ये समृद्धीकडे जा. पैसा असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल किंवा ऊर्जा, सर्वात महत्वाचं ऊर्जा आहे. ज्याचा तुम्ही भोग घेणार आहे ती ऊर्जा आहे. त्या ऊर्जेसाठी, चेतनेसाठी जर योगिक क्रियांसारखं जर एवढं सोपं साधन आहे तर आम्ही त्याचा किती वापर केला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की योगिक क्रिया करताना, योग साधना करताना, योग करताना तुम्ही असे धावत पळत आले पाहिजे. आणि तोच तर पेटारा आहे तुमचा. तुम्ही त्याच पेटाऱ्यापासून लांब राहा आणि तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा स्वप्न पाहता. कसं काय शक्य आहे? तुम्हाला बॅटरी चार्जिंग करायची नाही, मोबाईल चार्जिंगला लावायचा नाही, पण दिवसभर तुम्हाला सगळे गेम खेळायचे. कसं शक्य आहे? समस्या ही आहे. मोबाईल सकाळी जर तासभर चार्जिंगला लावला तो दिवसभर फुल काम करतो. तो जर अर्धवट चार्जिंग झाला तो हँग होतो. तुमचा हा जो मोबाईल आहे ना, हा सकाळी तासभर चार्ज करायचा, असं सद्गुरू आम्हाला म्हणतात. बाकी काही विशेष नाही. लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला जर ते सांगावं लागत असेल का चार्जिंगला लाव, मग तुमचं कसं आता माहिती का, एक चार्जिंग लावायचं आणि एक बोलायचं. मग डॉक्टर लोक सांगतात की असं केल्याने तुमच्या मेंदूला कॅन्सर होतो. आम्ही कॅन्सर होऊन मरू पण आळस नाही सोडणार. काय वाटलं तुम्हाला? आळस हा आमचा मित्र आहे, बरोबर आहे. मग जीवन तुमचा शत्रू आहे, कशाला अपेक्षा करा. म्हणून तसं आहे. आणि म्हणून आजपासून योगिक क्रिया ज्या आहेत त्याच्यावर भर द्या. नित्य नियमाने साधा. दररोज सकाळी आपला मोबाईल चार्जिंग करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपला मोबाईल आपल्यासाठी चार्जिंग करायचा आहे, राम सरांसाठी नाही करायचा आहे. म्हणजे हे जर कळलं ना, सद्गुरूंसाठी काही करायचंय का आपल्याला, ते सांगता आपल्याला म्हणून करायचं. आणि ते सद्गुरू म्हणतात, राम सर म्हणतात म्हणून करणार. बावळा आहे का तू? जीवन कोणाचं आहे? तुझं आहे. त्याच्यासाठी पकड़ा. लक्षामध्ये हे सर्व करा. जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या आणि सदैव उत्साहात तुमचं जीवन व्यतीत करा. आणि प्रतिपल काय करा, उत्सव साजरा करा, आनंदी राहा. धन्यवाद.